वा वा वा, काय ऍक्टिंग करतोस तू. अजून कॅरेक्टर मध्येच. नाही, आजूबाजूला कोणी नाहीये पण तू कॅरेक्टर मध्येस. बाय द वे, खूप छान प्लॅन केलास. कोण होती ती गुंड आणि किती पैसे दिलेस? बाय द वे, तुझा प्लॅन अमेझिंग होता. खूप छान वर्क झाला आणि त्याचे जोरदार परिणाम दिसतायत. खूप झोप आली मला. झोपू मी? आपण उद्या बोलूया. आजच बोलूया. माझी झोप उडवली आहेस आणि तुला मी निवांत झोपू देईन असं वाटतं तुला? माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय मी तरी झोपू शकत नाही. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आधीच दिली आहे नाही का? हो, पण तुमच्या घरात येण्याने माझ्या मनात पुन्हा नवीन प्रश्न निर्माण झाले. त्याची उत्तरं कोण देणार? हे बघ, तू म्हणालेलास तू घरात येशील, तसं तू परत घरात आलायस. तुझा हेतूही साध्य झालाय. पण मला एक गोष्ट कळत नाही, ही जी नोटंकी तू सगळ्यांसमोर करतोयस ती माझ्या समोर का करतोयस? आवाज थोडासा झोपले असतील सगळे. तुमचं म्हणणं आहे की मी इतरांच्या समोर वेगळा आणि तुमच्या समोर वेगळा वागतोय. ऑफकोर्स तसं नाहीये. मी जे आहे तसा वागतोय. माझा काडीचाही विश्वास नाहीये तुझ्यावर. विश्वास ठेवायला शिका ऐश्वर्या मॅडम. माझाही या सगळ्यांवरती विश्वास नव्हता, पण आता विश्वसनीय गोष्टी स्वतःच्या बाबतीत घडल्यामुळे ना विश्वास बसायला लागला. मला ना एक गुरु भेटले. त्यांनी मला माझ्या आयुष्याची खरी दिशा दाखवली. त्यामुळे मी पार बदलून गेलोय. दादा, माझ्याकडे अजून एक चेकबुक आहे सारंगच्या सहीचं. तुला पैसे लागत असतील तर प्लीज मला सांग, मी तुला देऊ शकते आता. तुम्ही ते चेकबुक देऊन टाका सारंगला परत. आपली माणसं आपल्या जवळ असणं ही खरी श्रीमंती आहे. मला नकोय ते चेकबुक आणि प्रॉपर्टी. तू जर खरंच बदलला असशील तर माझ्या काहीच कामाचा नाही आहेस तू. आणि जो माणूस माझ्या कामाचा नाहीये त्याला मी या घरात राहू देणार नाही. शब्द आहे माझा. जाताना दिवा. रागावरती नियंत्रण नाही. बंद करावा लागेल दिवा. दिवा, या कुठल्या धर्मसंकटात टाकलंस मला तू? एका स्त्रीसाठी तिच्या सौभाग्यापेक्षा मोठं दुसरं काहीच नसतं. हाच तू माझं सौभाग्य मला परत देऊ पाहतोयस आणि ते स्वीकारायचं का नाही हेच कळत नाहीये मला. देवा, प्लीज माझ्यावर कृपा कर आणि मला योग्य तो मार्ग दाखव. अमृता, मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. मला माहितीये माझ्याशी बोलण्याची तुझी इच्छा नाहीये, तरी पण प्लीज ऐकून घे. आजपर्यंत तुझ्याशी जे काही वागलो त्याबद्दल सॉरी. हे बघ, मला ही माफी मागायची संधी पुन्हा मिळेल की नाही मला माहिती नाही, म्हणून मला आज बोलू दे. अमृता, मला माफ कर. खूप चुकीचा वागलो. मला त्याचा पश्चाताप होतोय. मला माफ कर. खरंच मला माफ कर. मला माफ कर. मला माहिती आहे मी हे खूपदा केले, पण ती सगळी नाटकं होती. आज मात्र मनापासून माफी मागतोय मी तुझी. मला माफ करशील? नाही करू शकतो. आता या सगळ्यासाठी खूप उशीर झाला.
उशीर झालाय. नील, काय वाटतं तुला, राजकुमार खरंच सुधारलाय? माहित नाही मला, पण त्यांनी जी काही गोष्ट केली आहे ना ती छोटी गोष्ट नाही आहे ऐश्वर्या. म्हणूनच माझा विश्वास बसत नाहीये, कारण जे काही राजकुमारने केलंय ते सगळं त्याच्या मूळ स्वभावाच्या विपरीत आहे. म्हणजे कधी पाहिलंस तू राजकुमारला हे असं वागताना, कोणाची मदत करताना? अरे सरळ कधी कोणाशी बोलत नाही तो. ऐश्वर्या, ज्या गोष्टी आजपर्यंत केल्या नाहीत त्या आयुष्यात यापुढेही करणार नाही असं नाही आहे ना. आणि त्यांनी जे काही केलंय ना त्यावर त्याला घरात परत यायचा चान्स मिळाला पाहिजे असं मला तरी वाटतं. तुला काय वाटतं? मला वाटतं नाही मिळाला पाहिजे. नाही म्हणजे जर राजकुमार आता परत घरात आला तर आय एम शुअर काहीतरी मोठा स्कॅम करेल तो. आणि ऑलरेडी मला दिसतंय तुम्ही सगळे आत्तापासूनच त्याच्या जाळ्यात अडकायला लागलात. कसल्या जाळ्यात? काय बोलतेस? म्हणजे हे सगळं त्याने घरात परत येण्यासाठी केलं नसेल हे कशावरून नील? बर, आपण हे पकडून चालू की त्यांनी हे घरात येण्यासाठी केलं असेल, पण मला एक गोष्ट समजत नाहीये की तुला तो या घरात यायला का नको आहे? नाही म्हणजे तो या घरात आला की सगळ्यात जास्त आनंद तुला होईल ना. तू जे काही गोंधळ घालतेस, जे काही उद्योग आहेत तुझे, त्याला एक पार्टनर मिळेल तुला. ए हॅलो, त्याचा आणि माझा काही संबंध नाहीये, त्यामुळे विनाकारण माझ्यावर आरोप करायचे नाही, कळलं? आणि कसले उद्योग, काय बोलतोयस तू? ऐश्वर्या, मला काय वाटतंय माहितीये का आता, की तुला खात्री पटली आहे की तो खरंच सुधारलाय. कारण जर तो खरंच सुधारला असेल ना तर तुझे सगळे घोटाळे सगळ्यांसमोर बाहेर काढेल ही तुला भीती आहे. सगळ्यांसमोर येण्यासाठी असा कोणता घोटाळा केलाय मी? मला काय माहिती, ते तुला माहिती. मला माहितीये ना. तुला माहित नाहीये तर उगीच कशाला बोलतोयस? तू ना नील खरंच बालिश आहे. यू व्हेरी किडिश. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.